सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर मध्ये। आज मी अंड्याची बिर्याणी बनवते, एकदम साध्या सोप्या रेसिपीत बनवणार आहे कुकरमध्ये। बघा तुम्ही, आता थंडीचे दिवस आहे, गरम गरम बिर्याणी खायला मस्त आणि तुपात बनवणार आहे। एवढं तूप घालून घेतलं का अर्धा चमचा, अर्धी पळी तूप असं एवढं घातलंय, ह्यानंच घातलं मी, अंदाजात घातलंय। आता त्याच्यामध्ये मी सगळं सामान, गरम सामान घालणार आहे। दोन इलायची घातल्या, हा हिरव्यावाल्या, एक मोठी इलायची, पुन्हा 2-4 काळी मिरी घातली, 2-4 लवंग मस्त, आणि एक मस्त तेजपत्ता घातला। तोडून मोठा तेजपत्ता आहे, तोडून तेजपत्ता घातलाय। एक तुकडा दालचिनीचा एवढासा 2 तुकडे करून घातलाय दालचिनी। गरम मसाला सगळा घालून घेतलाय मी, आता मस्त हलवून घेते। ह्याच्यावर मी थोडासा कापून घेतले बघा। मिरची घेतली, 4 मिरची आहे, 4 मिरची घेतले, ते टाकते पहिल्यांदा। 4 मिरची हिरवी, 4-5 लसणाची कली ठेचून घेतली आहे, ती पण घेतलं। अद्रकचा तुकडा घेतला थोडा, ते पण टाकून घेणार आहे। अर्धा टमाटे घेतले, ते पण त्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि कांदा, 2 कांदे घेतले, या फळ्यावरच चिरून घेतलं होतं, हे ठेवलं। सगळं टाकून मस्तपैकी हलवून घेणार आहे, चांगलं भाजून घेते चांगलं। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते, चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, त्याला 5 मिनिटं चांगलं 5 मिनिटं चांगलं वाफलू देते। कुकरचं ढक्कन झाकून ठेवते, 5 मिनिटं चांगलं झाकून द्यायचं। गरम मसाला देतो पण आपण हे दही घेतले 2 चमचा, ते फेटून घ्यायचं मस्त। त्यामध्ये आपण मसाला जाळते, म्हणून त्यामध्ये आपण ही लाल काश्मीरी लाल तिखट घेतलंय, 1 चमचा घेतलंय। त्यामध्ये आपण धनेपूड घेतली 1 चमचा, हळद घ्यायची आपल्या ह्याच्या अर्धा चमचा हळद घेतली, आणि मीठ घेणार आहे, आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं। चवीपुरतं म्हणतं मी 1 चमचा घेते, भातात ह्या असल्यामुळं 1 चम्मच लागणार, मी 1 चमचा घेतलाय। आता ह्याला आपण हे सगळं त्यात जळून येण्यासाठी ह्याच्यात फेटून घ्यायचं सगळं मसाला, मस्त जीव करून घ्यायचं, एक जीव झाला पाहिजे सगळं। चांगलं मस्त फेटून घ्यायचं, घालून फेटून घ्यायचं मस्त। थोडंसं पाणी घालून हे फेटून घ्यायची मी, पातळ हो, घट्ट झालं ना चांगलं, पूर्ण एक जीव झाला पाहिजे। आणि आपण कोरडा मसाला टाकू शकतो, पण जळायची शक्यता असते, जळते तरी, म्हणून आपलं असं फेटून घ्यायचं। आता हे फेटून झाले, आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊ। मसाले आपले भाजले, चिकटले थोड्याला, मसाला मस्त भाजले, मस्त भाजले मसाल्याचा, मस्त वास सुटला, सुगंध एकदम झाला। आपण दह्याचा मसाला घालून घ्यायचा त्यामध्ये,
ती मसाला जळल्यापेक्षा ही बी मसाला जळू नये म्हणून आपण दह्या हाताने पाण्यात फेटून घेतलं मस्तपैकी. आता आपण एकजीव करून घेऊ सगळ्यांना. मस्त एकजीव करून घेतला बघा सगळ्यांना. आता ही वाईस शिजू द्यायचं चांगलं मस्त मस्त चांगलं शिजू द्यायचं. चांगलं 5 मिनटं शिजू द्यायचं. 5 मिनटं शिजलं पाहिजे तर चांगलं. अजून थोडं मी पाणी घालून घेते याच्यामध्ये. आपण मसाला केलेलंच पाणी ते घालून घेतलं याच्यात. त्याला चांगलं 5-10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं मसाले एकदम मस्त. चांगलं अंडी घालून घ्यायची त्यामध्ये. 4-5 अंडे आहेत बघा त्यामध्ये घालून. आता त्यामध्ये घालून शिजू द्यायचं चांगलं 4-5 मिनटं. मग अंड्यात चांगलं ती चाकून त्याला मी हे करून घेतले, असं काप करून घेतले बघा, फोडून घेतले. त्यात सगळा मसाला जाऊन अंड्यामध्ये चांगली शिजतो मस्त शिजायचं. मग ह्याच्यामध्ये तांदूळ आपण कच्चा तांदूळ घालू शकतो. मस्त बघा आता कसं शिजले अंडे. हे झाल्यावर बघा 1 कप तांदूळ मी भिजू घातलं होतं. एक हे भरून झाले. आता मी तांदूळ अर्धा तास भिजू घातले. तांदूळ दही घालून घेतले त्यामध्ये. राहिले हाताने घेते पण समजणं काय नाही नाही हाताने घेते काढून. त्याच्यामध्ये फिरवून घेते मस्त करून. मला शिजवून अर्ध काढून टाकत नाही काय नाही. हे आता शिजवून कुकरमध्ये मस्त शिजवते. एकजीव करून घेतलं. ह्याच्यात आता आपल्याला लागलं तेवढं पाणी घालून घ्यायचं. शिजायपुरतं आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आपल्याला शिजण्याचा किती हे ते साधारण आपला भात एवढ्यावर चांगला मस्त फडफडीत होईल. मी ना अर्धा तांब्या पाणी घातलंय बघा. अर्धा तांब्यात शिजून आणि मस्त 3 शिट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्यात भात शिजतो आपला. 3 शिट्यात मस्त फडफडीत 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आपली बिर्याणी अंड्याची कशी झाली आहे कुकर काढून लावतो मला. मस्त अशी मस्त झाली बघा. हलवून पण लावतो मला. चौकून सगळा भात पण असा अख्खा मस्त झाला. मस्त झाला. आता मला एका डिशमध्ये काढून लावते. झाली माझी बिर्याणी कशी वाटली सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा हे रायता पण बनवलाय बघा मस्त. रायता पण म्हणते कोण, कोशिंबीर बी कोण म्हणते ती. तुम्हाला काय वाटतं ते बोला. If you found the one, you should never give her up. I think it's the way life changes when in love, yeah. I surround my soul with the